नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक. बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज देश विदेशातील घडामोडीकडे लक्ष देऊ. आज पुन्हा पार्लिमेंट सेशन सुरू आहे दिल्लीचं. कालपर्यंत ज्या काही घडामोडी झाल्या त्याच्यावरती थोडंसं लक्ष देऊया आपण. ते म्हणजे महत्त्वाचं म्हणजे अमित शहानी पुणे इथल्या मीटिंगमध्ये जे शब्द वापरले ते अत्यंत भयानक होते. त्याच्यामुळे संपूर्ण राजकारण महाराष्ट्रातलं बदलून गेलेलं आहे. उद्धव ठाकरेला त्यांनी औरंगजेबच्या क्लबचा मेंबर म्हटलं आहे आणि शरद पवारला ह्या देशातला सर्वात मोठा भ्रष्टाचार, कॉर्पोरेटचा भ्रष्टाचार म्हणून त्यांना गणना केली. त्यावरती शरद पवारांनी काल त्याच्यावरती पलटी मारली आणि त्यांना सांगितलं की तू तडीपार शब्द वापरला. त्याच्यामुळे ते अत्यंत बेचैन झालं. लोक विचारायला लागले की काय तडीपार झाला, कसा झाला, काय झालं. त्याच्यामुळे संपूर्ण देशामध्ये जी काही यांनी खेळी केली अमित शहानी तीच त्यांच्याच अंगावर उलटलेली आहे. आणि तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की शरद पवार आपल्या उद्धव ठाकरे हे सातत्यानं त्यांच्या विरोधात आहेत म्हणजे अत्यंत आक्रमक आहेत BJPवर. अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे पुन्हा परत येण्याच्या मूडमध्ये आहेत. अजित पवार पुन्हा त्यांची मीटिंग झालेली आहे. आणि अशा रीतीने जर सर्वच्या सर्व जर परत आले तर BJPचे काय हालत होतील याच्यावरनं तुम्हाला कल्पना येईल. हीच परिस्थिती सर्व स्टेटमध्ये होण्याची शक्यता आहे. यामुळे आज देशातलं वेगळं चित्र होईल. प्रामुख्यानं आपल्या लोकांना म्हणजे आज जे काही आपले 2-4 नेते होते त्याच्यामध्ये प्रामुख्यानं प्राध्यापक जोगेंद्र कवाडे असो की रामदास आठवलेजी असो यांचे हाल मात्र निश्चितच त्याच्यामध्ये होईल. कारण त्यांच्यासोबतची जी जनता आहे, ज्यांच्यासोबत जे लोक जुळलेले ते अत्यंत त्यांना असंभ्य म्हणजे काही रस्ता सापडत नाही की कशा रीतीने कोणाकडे जावं आणि काय करावं. म्हणजे आज जी आपली अवस्था झालेली आहे, आपल्या लीडर लोकांची अवस्था झालेली आहे ते निश्चितच चिंताजनक आहे. त्याच्यामुळे आपल्याला आज ज्या प्रेझेंट सिच्युएशनमध्ये आहे त्याच्यामध्ये आपल्याला आजच्या प्रेझेंट सिच्युएशनमध्येच राहून काम करायचे आहेत. हे तिन्ही व्हिडिओज तुम्हाला आम्ही घेऊन येतो आहे. छोट्या क्लिप्स आहेत परंतु त्या महत्त्वाच्या आहेत. ते तुम्हा सर्व लोकांना एक पुरावा म्हणून आम्ही देत असतो. बघूया ह्या दोन्ही क्लिप्स. क्या महाराष्ट्र चुनावों में देश के गृह मंत्री अमित शाह को हार का डर सता रहा है? अभी तो चुनावों की शुरुआत हुई भी नहीं, मगर अभी से ही गृह मंत्री अमित शाह भाषाई मर्यादा क्यों भूल रहे हैं? उन्होंने उद्धव ठाकरे को औरंगजेब फैन क्लब का मुखिया बताया है. सुनिए उन्होंने क्या कहा. औरंगजेब फैन क्लब कौन है? ठीक है, अघाड़ी वाले हैं. और उसका नेता कौन है? श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब फैन क्लब के नेता बने. आज मैं सवाल पूछना चाहता हूं, भाषाई मर्यादा का उल्लंघन बार बार क्यों करते हैं देश के गृह मंत्री अमित शाह? आखिर क्या वजह है कि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र की नब्ज से धीरे धीरे दूर होती जा रही है? याद कीजिएगा किस तरह से लोकसभा चुनावों के दौरान उद्धव ठाकरे पर गंदे गंदे प्रहार किए गए थे. उन्हें नकली शिवसेना बताया गया था. अब औरंगजेब फैन क्लब का मुखिया, क्या यह बौखलाहट है? और यह बौखलाहट क्यों है मैं समझना चाहता हूं. क्या यह बौखलाहट इसलिए है कि उद्धव ठाकरे ने भारतीय जनता पार्टी की कमजोर नब्ज पर प्रहार किया है? उद्धव ठाकरे का यह ताजा बयान धारावी के बारे में बहुत कुछ कहता है. दोस्तों आप देख सकते हैं उद्धव ठाकरे के इस बयान पर गौर कीजिए. यहां उद्धव ठाकरे कह रहे हैं मोदी जी लगातार काम कर रहे हैं कि मुंबई और धारावी को गुजरात को दिया जा सके, अडानी को सौंपा जा सके. जिस तरह से लगातार प्रहार कर रहे हैं उद्धव ठाकरे, यह कहीं ना कहीं किरकिरी साबित हो रही है. इसकी वजह से भाजपा तमाम हदों को पार कर रही है. सुनिए यहां उद्धव ठाकरे क्या कहते हैं कि भाजपा सरकार अडानी को वो सब देना चाहती है जो टेंडर में भी शामिल नहीं है. मुद्दा धारावी का है. सुनिए उन्होंने क्या कहा. मुंबईला लुटायचं, मुंबईची तिजोरी रिकामी करायची आणि मुंबईला भिकेला लावायचं यांचं कारस्थान आहे ते आम्ही कदापि होऊ नये. जहां पर सियासी पारा काफी गर्म हो गया है. कल आपने देखा था कि गृह मंत्री अमित शाह जब महाराष्ट्र में थे तो उन्होंने शरद पवार को भ्रष्टाचार का सरगना कहा था और उद्धव ठाकरे के लिए उन्होंने कहा था कि वो औरंगजेब फैन क्लब के मेंबर हैं. अब इस तरीके की बयानबाजी करने के बाद आज महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शरद पवार से मिले हैं. अब ये बताया जा रहा है कि उन्होंने सिंचाई, दूध के दामों को लेकर और तमाम मुद्दों को लेकर वो मिले हैं.
ये ऑफिशियल रीजंस हैं। लेकिन जो सह्याद्री गेस्ट हाउस है मुंबई का, वहां पर ये मुलाकात हुई है एकनाथ शिंदे और शरद पवार की। इस मीटिंग के पीछे क्या रहस्य हो सकता है, क्योंकि कई लोग ये भी कह रहे हैं कि ऑलरेडी अजीत पवार घर वापसी के जुगाड़ में लगे हुए हैं। अजीत पवार एक मौका देख रहे हैं कि अब किस तरीके से उनकी घर वापसी हो, यानी कि एनसीपी में। कुछ लोग ये भी अटकल लगा रहे हैं कि कहीं ऐसा तो नहीं कि एकनाथ शिंदे के कुछ लोग अब शरद पवार का गुट ज्वाइन करना चाहते हैं। दूसरी तरफ जो मराठा आरक्षण को लेकर जो राजनीति है, उसका जिम्मा भी अब शरद पवार को दिया गया है, उनको मेन सूत्रधार बनाया गया। आपने देखा था कुछ दिन पहले छगन भुजबल उनसे मिले थे। उसके बाद सुनेत्रा पवार की जो एक बैठक थी, उसके बारे में खबर तेज हुई कि वो मिले। उसके बाद अजीत पवार के कुछ फैक्शन के लोगों ने शरद पवार का गुट ज्वाइन किया। वो एक बड़ा झटका अजीत पवार को बताया जा रहा था। तो ये एक इतनी मामूली मीटिंग एकनाथ शिंदे की जो शरद पवार से हुई है, ये इतनी मामूली मीटिंग नहीं है। जो कि ये बताया जा रहा है कि ये शुगर प्राइसेस और इरिगेशन को लेकर ये मीटिंग है। लेकिन इस मीटिंग के पीछे क्या खेल हो सकता है और जो ये सियासी खेल चल रहा है उसका क्या कारण हो सकता है, इसी को समझेंगे हम। देश की राजनीति में सबसे बड़ा युद्ध शुरू हो चुका है। एक तरफ अमित शाह हैं और दूसरी तरफ शरद पवार। एक भाजपा के चाणक्य हैं और दूसरे इंडिया अलायंस के चाणक्य। अब इन दो चाणक्यों में असली कौन है, कौन युद्ध जीतता है, तो वक्त बताएगा। लेकिन जो खबर है, जो बड़ी खबर है, ब्रेकिंग खबर है, वो ये है कि आजकल शरद पवार एक बड़े प्लान को वर्कआउट कर रहे हैं। आप कह सकते हैं उस प्लान पर पूरी तरह से वो बिजी हैं, फोकस्ड हैं। और ये जो प्लान है, जी हाँ, 84 साल की उम्र में ये जो शरद पवार हैं, जिन्हें पॉलिटिकल स्टालवर्ट कहा जाता है, इनके प्लान का सिर्फ एक ही लक्ष्य है, ओनली वन एम। और वो एम है मोदी सरकार को, गुजरात लॉबी को सबक सिखाना। अब दोस्तों, शरद पवार का जो प्लान है, इसको आप दो हिस्सों में देख सकते हैं, दो हिस्सों में बांट सकते हैं। यानी यूँ कहें प्लान A1 और प्लान A2। अभी जो प्लान A1 है उनका, शरद पवार का, वो ये है कि हर कीमत पर महाराष्ट्र के विधानसभा चुनाव को जीतना। और इस बार जिस तरह की स्ट्रैटेजी वो अपना रहे हैं, जिस तरह से वो स्ट्रैटेजी को लीड कर रहे हैं महाराष्ट्र में, 3 महीने के बाद चुनाव है, ऐसा लगता है कि पड़ला जो है अभी वो शरद पवार, उद्धव ठाकरे और राहुल गांधी का भारी। तो कहीं ना कहीं इस प्लान में उनको कामयाबी मिल सकती। प्लान A1 और अब प्लान A2, यानी दूसरा पार्ट जो इस प्लान का है। दूसरा पार्ट ये है कि शरद पवार को यह पता है कि एक बार अगर महाराष्ट्र जीत लिया, अगर उन्होंने देश की कॉमर्शियल कैपिटल जीत ली, देश का सबसे अमीर राज्य जीत लिया, उसके बाद दिल्ली में जो वो करना चाहते हैं वो आसान हो जाएगा। क्योंकि महाराष्ट्र जीतने के बाद, और अगर सोचिए हरियाणा भी जीत जाते हैं इंडिया अलायंस, तो कहीं ना कहीं मोदी पर प्रेशर होगा। और यही वक्त होगा जब वो गुजरात लॉबी पर हमला करना चाहते हैं। और गुजरात लॉबी पर जो उनका निशाना है वो सिर्फ एक ही है, बैसाखी पर चलने वाली मोदी सरकार। जी हाँ, मोदी के कंधों के नीचे जो बैसाखी है, 2 बैसाखियाँ, उनमें से एक छीन लेना। मिशन कंप्लीट। और शायद इसीलिए इस मिशन में उद्धव ठाकरे और राहुल गांधी पूरी तरह से शरद पवार के साथ हैं। नेहमीप्रमाणे आम्ही एक बुद्धा या क्लिपमधनं एक 3-4 मिनिटाची एक क्लिप दाखवत असतो। याच्यासाठी दाखवत असतो की बुद्ध आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये कुठं ना कुठे आपलं जे मिशन आहे, जे बाबासाहेबांचं मिशन आहे, ते कुठेतरी आपण त्याच्यावरती टच केलं पाहिजे। तथागत बुद्धाच्या आयुष्यातील ज्या ज्या काही महत्त्वाच्या घटना असतील त्या सर्वच्या सर्व तुम्हा लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती असल्या पाहिजे। तुम्हाला माहिती आहे की यावेळेस राजा शुद्धोधनाच्या सोबत त्यांचे दुसरे भाऊ पण होते आणि त्या भावांचे मुलांनाही ज्यावेळेस सिद्धार्थ गौतम तिथे आला आणि कपिलवस्तूमध्ये आल्याच्यानंतर जो प्रभाव तिथल्या लोकांवरती पडला, त्याच्यामुळे तिनं सर्वच्या सर्व लोकांनी त्यांनी इच्छा दर्शविली की आम्हाला बुद्धाच्या मार्गावर जायचं आहे। अमित्य त्यांचा एक दुसरा भाऊ, त्याचे 3 मुलं, त्या लोकांनी एक प्लान करतात की एक सुंदरशी मूर्ती बनवतात आणि राजा शुद्धोधन आणि वडिलांना सर्वांना तिथे बोलवतात आणि त्या मूर्तीचं अनावरण करायला सांगतात। झाकलेली मूर्ती असते, त्याला ते काढायला सांगतात। शुद्धोधन अत्यंत प्रसन्न होतो आणि त्याच्या सिद्धार्थ गौतमाची प्रतिमा त्याच्यात असते। त्यांना पाहून तो अत्यंत खुश होतो, म्हणतो की तुम्हाला काय मागायचं ते मागते। म्हणतात की आम्हाला तुम्ही सिद्धार्थ, आम्हाला भिक्षू बनण्याची आमची इच्छा आहे।
त्यावरती त्यांच्यातला जो संवाद होतो आईवडिलांना अत्यंत धक्कादायक काही गोष्टी असतात. परंतु शुद्धोधन यावेळेस त्यांना सांगतो की मी जी चूक केली होती आधी आणि मी ज्याच्याकडे डोळेझाक केलेली होती, आता तरी कमीत कमी हे लोक तुम्हाला आज आज्ञा मागायला आलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही निश्चितच त्यांना आता ही तुमच्यासमोर एक आहे की मोठ्या अंतःकरणाने त्यांना तुम्ही हे करा. जर त्यांना ते झालं नाही तर पुन्हा परत येतील. त्याच्यामुळे अशा पद्धतीचा तो संवाद एका फॅमिलीमध्ये कसं एका दुसऱ्याला चांगल्या मार्गावरती जाण्यासाठी प्रवृत्त होतात, हा एक सुंदरसा क्लिप तुम्हाला निश्चितच प्रेरणादायी होईल की अनेक ठिकाणी ज्यावेळेस आपण एखाद्याला सोडतो, घरत्याग करायला सांगतो आणि आईवडिलांवरती जे बीतते, ज्यावर त्यांच्या मनावर काय झालं असेल त्याच्यामुळे त्यांचा तुम्ही अंदाज लावू शकता. अशी ही लहानशी बुद्धा याच्यातली एक कथा तुम्हाला घेऊन येतो आहे या सिरियलमधनं. बघूया. हाँ, क्यों बुलाया? महाराज, हम तीनों ने मिलकर कुछ बनाया है जो हम आपको भेंट करना चाहते हैं. आप लोगों ने ये प्रतिमा बनाई है? जी, और हम चाहते हैं कि हमारे इस प्रयास का उद्घाटन महाराज आप करें. अवश्य. अप्रतिम भेंट है आपकी. बोलो, इसके प्रतिफल में आप हमसे क्या भेंट चाहते हैं? हमें आज्ञा दीजिए. आज्ञा? कैसी आज्ञा? हम तीनों ने अपना मार्ग चुन लिया है. हम बुद्ध की शरण में जा रहे हैं, भिक्षुक बनने. मेरे पुत्र भी भिक्षु बनना चाहते हैं. 3 पुत्र जने, वो भी हमें छोड़ के चले जाएंगे? माँ, नहीं, कोई नहीं जाएगा. मैं तुम्हारी माँ हूं और इस पथ पर जाने से पहले तुम्हें मेरी मृत्यु शैया पर होकर गुजरना होगा. माँ, कृपया करके ऐसा प्रण ना ले. ये विचार आप लोगों के मन में कैसे आए? जब से बुद्ध का मनोरम रूप आंखों में बसा, हम तीनों अलग इसी सोच में थे, पर अब हमारा मार्ग स्पष्ट हो गया है. पर तुम तीनों कैसे जा सकते हो? जब राजकाज का भार उठाने की बारी आई तो तुम सन्यास की ओर जा रहे हो. पिताश्री, राजकाज का भार संभालने के लिए तो ज्येष्ठ देवदत्त भी है ना. हमारे बारे में नहीं सोचा? वृद्धावस्था में किसके सहारे जिएंगे हम? देवी, इन तीनों को मत रोको. एक समय मैं भी काल के आड़े खड़ा हुआ और अपनी मनमानी करने की सोची, परंतु काल ने मेरी सारी मनसों पर पानी फेर दिया. हुआ वही जो निमित्त था. सिद्धार्थ तो बिना आज्ञा लिए अपने पथ पर चला गया. ये तीनों कम से कम तुम्हारी आज्ञा तो मांगने आए हैं. जब हम माता पिता बनते हैं तो इस भ्रम में होते हैं कि हम अपने बच्चों के भाग्य विधाता हैं, परंतु जिसके प्रारब्ध में जो लिखा होता है वही होता है. और मेरे पुत्रों के प्रारब्ध में भिक्षु बनना. यदि इन्हें भिक्षु जीवन रास ना आए तो वो पुनः लौट भी सकते हैं. यदि इस समय हम इनके मार्ग की बाधा बने तो इनके साथ साथ हमें भी हानि होगी. माँ, माता प्रजापति ने जिस धैर्य से बुद्ध को विदा किया था, उसी भावना से हमें मुक्त कीजिए. अगर हमें इस जन्म में मुक्ति नहीं मिली तो हमारा यह जीवन व्यर्थ जाएगा. माँ, आपकी आंचल की छाया छोड़ हम ऐसे वट वृक्ष की छाया में जा रहे हैं जो युगों युगों तक भूले भटके और प्यासे लोगों को
विश्राम व शांति देगा। अब बुद्ध के चरणों में ही हमारा निर्वाण है। जाओ पुत्र, तुम्हें वो मिले जो हमें इस जीवन में नहीं मिला। जाओ। रोजप्रमाणे आम्ही दैनिक बहुजन सौरभच्या पेपरचा आढावा घेऊया। आजच्या महत्त्वाच्या बातम्या। मंडे 29 जुलै 2024 IAS कोचिंग सेंटरमध्ये पाणी घुसल्यामुळे 2 मुलींचा मृत्यू। तिथे पाणी इतका मोठ्या प्रमाणात पाऊस झाला दिल्ली इथे की तिथे अंडरग्राऊंडमध्ये अनेक तिथे क्लासेस सुरू असतात। राजेंद्र नगरची बाब आहे, तिथे मी पण पाहिलेलं आहे। प्रत्येक 2 बिल्डिंगच्या नंतर एक कोचिंग क्लास IASच्या कोचिंग क्लासेस सुरू असतात आणि संपूर्ण भारतभरातले लोक तिथे येतात आणि तिथे चांगल्या पद्धतीचं कोचिंग होत असते। तिथे अचानक पाऊस आल्यामुळे तिथल्या बेसमेंटमध्ये पाणी गेलं आणि त्याच्यामुळे 2 पोरींचा मृत्यू झालेला आहे। त्याच्यावरती राहुल गांधींनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे की अशा ठिकाणी जिथे कोणी झाले असेल तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई करा आणि जे कोणी बेसमेंटमध्ये त्याचा मिसयूज करत असतील तर त्याच्यावरती कारवाई करा। त्याच्या शेजारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने कांस्यपदक जिंकून रचला इतिहास। तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की तिथे आता आपण फ्रान्समध्ये ऑलिम्पिक सुरू झालेलं आहे आणि भारताने पहिला कांस्यपदक मिळालेलं आहे पॅरिस ऑलिम्पिक मनू भास्करने। त्याच्याच खाली चंद्रबाबू नायडूची एक साथ आणि 160 आमदारांची दिली साथ। 160 आमदारांनी मिळून त्यांना साथ दिली आहे की आम्ही तुमच्यासोबत आहोत। नीती आयोग बैठकीकडे 10 मुख्यमंत्र्यांची पाठ। आयोगाची सर्व चीफ मिनिस्टरची मीटिंग असते नीती आयोगाची, त्याच्याकडे मात्र 10 असे स्टेट आहेत ज्याच्याकडे लक्ष दिलेलं आहे प्राईम मिनिस्टरनी। राष्ट्रपतीकडून महाराष्ट्राचा नवा राज्यपालाची घोषणा। लवकरच तिथे झारखंडचे राज्यपाल CP राधाकृष्णन हे तिथे चार्ज घेतील। काँग्रेस पक्षात संघटनात्मक पातळीवरती पुनर्बांधणीची मागणी जे काही आता सुरू आहे। अशोक चव्हाण गेल्यानंतर तिथे ज्या पद्धतीची पोकळी झालेली आहे त्याच्यावरती पुनर्बांधणी करण्यासाठी सर्व लोकांनी आता पुन्हा कामाला लागले आहे। निवडणूक निधीवरून बहुजन समाज पक्षात संघर्ष। मुंबईची बातमी आहे। कर्नाटक सरकारने IT कर्मचाऱ्यांसाठी कामाची वेळ 14 तास करण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे, कारण विदेशी कंपन्या असल्यामुळे अनेक ठिकाणी त्या पद्धतीने काम होत असते, त्याच्यामुळे त्यांनी ते बदलाव करावा लागला। नितीश कुमारांना नक्कल करणे RJD नेत्याला पडले महाग। एका RJDच्या नेत्यांना विधान परिषदेचे त्यांनी लालू प्रसाद यांची नितीश कुमारची नक्कल केली आणि त्याच्यावरती ते चिडून त्यांना दंडित करण्यात आलेलं आहे। लाडली बहीण योजना राबवा पण लाडक्या पूरग्रस्तांना विसरू नका। तत्काळ पंचनामे करून मदत द्या। आमदार सतेज पाटील यांची मागणी म्हणण्यापेक्षा आदेश की आता ज्या लोकांना ज्याचं नुकसान झालेलं आहे त्याचा ताबडतोब करा। ही बातमी कोल्हापूरची आहे। 20 जुलै 1942 अखिल भारतीय महिला परिषदच्या दृष्टिकोनातून इथे मोठी एक कार्यशाळा झालेली आहे होणार आहे। एक 30 तारखेला 30/7/2024 रोजी उर्विला कॉलनीमध्ये आमच्या डॉक्टर आंबेडकर हॉलमध्ये त्याची तयारी सुरू आहे। त्याच्याबद्दलची एक जाहिरात आम्ही दिलेली आहे। 5-4वरती बघूया। महाराष्ट्रातील 18 OBC जातींना केंद्राचा सूचित समावेश आहे काय? क्वेश्चन मार्क आहे अजूनपर्यंत। त्याच्यामध्ये अनेक जाती त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत। अवयवदानासाठी नागरिकांना पुढाकार आवश्यक। डॉक्टर निवृत्ती राठोड यांची मागणी। आज अवयवदानामुळे किती लोकांचा प्राण जात असतो आणि लोकांना अजूनपर्यंत आणि त्याच्यामुळेच म्हणजे अवयव न मिळाल्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं नुकसान होत असते, मरतात लोक त्याच्यामुळे। परंतु एक बाब तुम्हा सर्व लोकांना सांगायची वाटते की मी एक कन्झ्युमरच्या मॅटरमध्ये एक मोठी केस मी भांडवते। त्याच्यामध्ये ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ॲक्ट 1984च्या ह्याच्यात 3 वर्षाची सजा आहे, जिथे तुम्हाला ऑर्गन म्हणजे जिथे ब्रेन डेड
आणि कोमा या दोनमध्ये लोकांना डिफरन्स माहिती नाही. अनेक ब्रेड डेंटच्या केसेस कोमा म्हणून राहतात, महिन्यानं महिने ठेवतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना पैसा उकळतात. अशा हा मोठा रॅकेट आहे. त्याच्यावरती आम्ही कारवाई करण्याच्या विचारात आहोत. हायकोर्टामध्ये लगेच आपण काहीतरी टाकणार आहोत. अशी ती बाब आहे, ती अनेक लोकांना माहिती नाही. तो ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ॲक्ट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि 3 वर्षाची त्या डॉक्टरवरती सजा आहे. बहिष्कृत हितकारणी सभेची शतकपूर्ती 30 जुलैला एक शतक कंप्लीट होईल अशा पद्धतीची हितकारणी सभेची एक बैठक आहे. महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेत आज स्टोरी टेरेर अशा नावाच्या अनेक लोकांना त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत आणि त्या लोकांना अशा नागपूरच्या रंगभूमीला महाराष्ट्र शासनाने पुरस्कार दिलेले आहेत. आसान्या फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण यवतमाळची बातमी आहे. आसान्या फाउंडेशन अत्यंत सक्रिय आहे. महत्त्वाचे डॉक्टर BR आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सुयश हिंगणघाटची बाब आहे. शेतकऱ्यांनो KYC 31 जुलैपर्यंत पूर्ण करा. डॉक्टर VP निटनकर यांचा सर्वांना आदेश. परदेश शिष्यवृत्ती या योजनेत समानता आणण्याकरिता सर्वकष धोरण निश्चित करा अशा पद्धतीची बातमी. आज नागपूर येथील राष्ट्रीय लोक अदालतमध्ये तब्बल 97,000 प्रकरणे निकाली लागलेले आहेत. अत्यंत मोठी बाब आहे. यावेळेस सरकारने जे काही केसेस असतील त्या सर्वच्या सर्व लावल्या. त्याच्यातल्या अनेक ठिकाणी लावल्यामुळे लोक सक्रिय झाले आणि मध्ये कुठेतरी तडजोड करून आपण हे केसेस निपटले पाहिजे. म्हणजे तब्बल 97,000 प्रकरणे कशाला म्हणतात. एवढ्या मोठ्या प्रकरणामध्ये निश्चितच यश आलेलं आहे. मी ऑफिसमध्ये असताना निवडण्याला आम्ही सातत्याने लोक अदालतचा फायदा घेऊन अनेक प्रकरणं तिथे हे करत असतो. त्याच्यामध्ये अनेक लोकांना अजूनही माझं सांगणं आहे की त्याच्यातच सर्वात जास्त फायदा आहे आणि दोन्ही पार्टी जर चांगल्या असल्या तर एका दुसऱ्याला समजूतदारीने तुम्ही आपले कामं करू शकता. आज 5-2 बघूया. संविधानाचा प्रचार प्रसार करीत संघटित होणे आजची गरज आहे. तुम्हा सर्व लोकांना संविधानानेच आज एवढी मोठी बाजी BJPच्या विरोधामध्ये गेलेली आहे. त्याच्यामुळे संविधान सर्वश्रेष्ठ असल्याची सर्व लोकांना आता जाणीव आहे. वीर इन्स्टिट्यूट मराठी तरुणांना आधारस्तंभ. एक वीर इन्स्टिट्यूट विनोद सदावर्ते ह्यांचा हा लेख की आज ज्या सुरक्षित बेरोजगार जेवढे असतील, परंतु आणि बेरोजगारी तर असेल पण गव्हर्नमेंटमध्ये जरी नसेल तरी प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये कुठे कुठे काय काय हे असतील. आता जरी आपल्या हे झाल्या पण म्हणजे बँका असो की इन्शुरन्स कंपन्या, आज शेकडो बँका आणि इन्शुरन्स कंपन्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत. त्याच्यामुळे रोजगाराच्या संधी कमी नाही झाल्या, परंतु त्या वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळं त्या संबंधात हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे की कुठे कुठे कशा पद्धतीने तुम्हाला नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात. याच्यावरती हा विनोद सदावर्ते यांचा लेख. एक बाजूलाच त्याच्यात जगदीश काबरे यांचा लेख. विचार तर कराल तर निश्चितच तुम्हाला फायदा होईल. एक सुंदर त्यांनी एक हे केलेले आहेत, काही तुम्हाला उद्देश केलेले आहेत. जात व्यवस्था विरोध व जात संघटना याच्यावरती नागेश चौधरी यांचा हा लेख. वंश धर्म जात प्रकार अस्तित्वात जाण्याचे हे या पृथ्वीवरती तर नव्हते, मग कसे आले? हे स्वार्थापोटी आलेले आहेत आणि त्या स्वार्थातून काय साध्य केलं. आज जे मानव जातीचं जे दुर्लक्ष हे झालं आहे, नुकसान झालेलं आहे विदेशाच्या कंपनीमध्ये. आज तुम्ही चायना असो कुठल्याही याच्या देशामध्ये जात हा प्रकारच नाही, तर त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना फायदे होताना दिसतात. इंटरकास्ट असल्यामुळे लग्न असो की तुमचे आर्थिक व्यवहार असो की प्रत्येक ठिकाणचे ह्या जातीमुळे तुमचं सर्व जे झालेलं नुकसान. निश्चितच नागेश चौधरीचा हा लेख तुम्हाला महत्त्वाचा वाटेल. त्याच्यावरती वाचा आणि जात विरहित कसं करता येईल याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया. आज आमच्या एका मित्रांनी राजाराम सूर्यवंशी आणि एक सुंदरसा लेख लिहिलेला आहे. कर्मयोगी दादा सत्यशोधक मुकुंदराव पाटील 1916 पासून तर त्यांनी अनेक संस्थांमध्ये आणि बाबासाहेबांसोबत त्यांनी काम केलं. अनेक सत्यशोधकांच्या लोकांसोबत त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना वारसा होता. मोठमोठ्याला शाळा चालवणे, पोरींच्या शाळा चालवणे अशा मोठे महत्त्वाचे धाडसी कामं त्यांनी केलेले आहेत. अनेक लोकांना त्यांना माहिती नाही. मुकुंदराव पाटील भुजबळ ही कम्युनिटी यांनी किती मोठं काम केलेल्याचं असलं ते आता तुम्हाला या लेखावरनं त्याचं हे होईल. निश्चितच वाचनीय आहे. जात्यतक शिवराय याच्यावरती शिवरायांच्या शौर्यावरती आज एक लेख आकाश यांनी लिहिलेला. अंधविश्वासी झापड उघडणारच नसतील तर मग शिक्षण कशासाठी असा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या याच्यातनं घेतलेला हा लेख.
तुम्हा सर्व लोकांना जर तुम्हाला शिक्षणातनं जर तुमची अंधश्रद्धा जात नसेल तर शिक्षणच कशाला घेता, अशा पद्धतीचा सुंदरसा लेख आणि बुवाबाजींनी किती नुकसान झालेलं आहे आमच्या देशाचं हे सर्व सांगणारा हा लेख डॉक्टर नरेश दाभोळकर यांचा. एक शत्रुघ्न लोणारे यांचा सुंदरसा लेख, फुले आंबेडकरी चळवळीतील टप्पे, काय काय झालं ना आता आमचे जे पुढारी होते ते आता कुठे जाऊन बसले, ज्यांच्यावरती आम्ही एवढा पैसा एवढा वेळ बर्बाद केलेला आहे, परंतु त्यांनी ज्या पद्धतीने आमच्या हातामध्ये तुरी दिलेली आहे त्याच्यासारखी आज ती घटना या लेखामुळे निश्चितच तुम्हाला आवडेल. आणि याच्यापासून तरी आता शिका. फॉर्च्युनेटली आज काँग्रेस पक्षाजवळ बुद्धिस्ट एक आमचे खरगे साहेब यांचं मोठं विहार आहे आणि त्यांचं इतकं ते कट्टर बुद्धिस्ट आणि आंबेडकर असल्यामुळे आज जी काँग्रेसची जी पकड झालेली आहे, कारण की कुठल्याही प्रभावाखाली ते गेलेलं नाही आणि काँग्रेसला आज डबल 100% राईज जो दिलेला आहे तो खरगे यांनी दिलेला आहे. आम्हासुम्हा सर्व लोकांना याचा विचार करावा लागेल, कारण आपला एकच शत्रू असला आहे तो म्हणजे BJP RSS. तर त्याच्यामुळे सर्वांनी थोडासा विचार करावा. अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सर्वचे 4 पानाचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच तुम्हाला आवडला असेल तर फॉरवर्ड करा, लाईक करा, लोकांना जास्तीत जास्त लोकांना वाचायला सांगा, संग्रहित करा. कटिंग जर असतील ज्या ज्या लोकांना तुमचे परिचयाचे असले तर त्यांना हे करा, क्रॉप करा आणि त्यांना पाठवा. जरी तुम्ही पेपर नाही पाठवू शकलात तरी छोट्या मोठ्या क्लिप जरी तुम्ही लोकांना पाठवल्या तर त्याच्यामुळे निश्चितच लोकांना त्याचा फायदा होईल. एवढंच बोलतो आणि थांबतो. भेटूया उद्या. तोपर्यंत जय भीम.